नमस्कार. आज आपण अगदी झटपट कोथिंबीरची वडी बघणार आहोत. तर ही झटपट तर आहेच, त्याचबरोबर खायला खूपच टेस्टी, बनवायला तेवढीच सोपी आणि लगेचच होते. म्हणजे फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली कोथिंबीरची वडी ही तयार होते. चला तर मग लगेचच बघूया कशी करायची ती. त्यासाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे, थोडंसं आलं आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण काढून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचे आहे. तर आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहेत, 1 पाव चमचा. जिरे चांगले फुलले की मग आपण जे मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आता आपल्याला तेलामध्ये परतायचं आहे. तर मिरचीचा पूर्ण कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे. त्यासाठी आपण 1 ते 1.5 मिनिटं मिरची मीडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आणि मिरची तुम्ही बघू शकता मस्त खरपूस अशी लालसर परतल्या गेली आहे. आता यामध्ये थोडासा हिंग घालूया, 1 पाव चमचा, आणि हळद घालूया 1 अर्धा चमचा. 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. तीळ सुद्धा आता या तेलामध्ये आपण परतून घेऊया. आणि यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तर इथे मी 1 जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतली, त्यानंतर ती धुवून घेतली आहे आणि मग निथळत ठेवली होती. आणि मग निथळून झालं की मग बारीक चिरून घेतलेली आहे. अगदी बघू शकता तुम्ही, अगदी मोकळीसर अशी आपली कोथिंबीर ही 1 जुडी आहे. आता ती चांगली परतून घेऊया आपण. इथे आपल्याला 1 ते 2 मिनिटं ही कोथिंबीर ह्या तेलामध्ये मिरचीसोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर जोपर्यंत आपण ही कोथिंबीर आपली परतून होतीये, म्हणजे थोडीशी मऊ होतीये, तोपर्यंत आपण ह्यासाठी जे पीठ लागणार आहे त्या पिठाचं जे मिश्रण लागणार आहे ते बनवून घेऊया. तर आता मी त्याच भांड्यामध्ये 1.5 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीचं पीठ आणि पाव कप फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया, थोडीशी हळद घालूया आणि इथे मी थोडीशी धना पावडर घातलेली आहे. आता हे सर्व सुरुवातीला मिक्स करून घेऊया. आणि मग यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं बॅटर तयार करायचं आहे. तर बॅटर हे खूप घट्टही नको आहे आणि खूप पातळही नको आहे आपल्याला. तर अगदी मीडियम असं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करून अशा पद्धतीने पीठ तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं पाहिजे पीठ आपल्याला, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. आता इथे 2 मिनिटं आपली कोथिंबीर जी आहे ती छान शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही, अगदी मऊ झालेली आहे. तर ती आता थोडीशी परतून घेऊया. आणि यामध्ये आता जे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे डाळीचं पीठ, तर ते आता आपल्याला ह्यामध्ये पूर्ण टाकायचं आहे. तर आता हे डाळीचं पीठ आणि कोथिंबीर छान एकजीव करून घ्यायची आहे. हे मिश्रण आहे हे व्यवस्थित कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला. तर चमच्याने आपण हलवत हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया. आणि आता इथे मीठ तर आपण डाळीच्या पिठामध्ये मीठ टाकलेलंच आहे. कोथिंबीरमध्ये आपण मीठ नव्हतं टाकलं, परंतु डाळीच्या पिठामध्ये जेव्हा मीठ टाकतो तेव्हा थोडंसं आपण आयडियाने आपल्या टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर तर आपली शिजलेलीच आहे, फक्त डाळीचं पीठ आपलं थोडंसं शिजायसाठी आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग नंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. आणि हे डाळीचं पीठ आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे हे चांगलं मिक्स करून झालं की मग नंतर ह्याच्यावर झाकण ठेवू आणि फक्त 2 मिनिटासाठी आपण हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच हे पीठ वाफून घ्यायचं आहे. तर आता पीठ शिजते तोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये आपल्याला वडी थापून घ्यायची आहे ते ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे हाताने. आणि यावर थोडेसे पांढरे तीळ टाकायचे. तीळ आपण ऑलरेडी त्या मिश्रणामध्ये टाकलेलंच आहे, परंतु थोडेसे वर्ण छान वाटतात म्हणून थोडेसे तीळ टाकलेत. आणि आता तुम्ही बघू शकता 2 मिनिटांमध्ये पीठ आपलं चांगलं खरपूस असं दिसत आहे. आपल्याला खरपूस झालेलं आहे, मस्त पीठ आपलं शिजलेलं आहे. हे आपलं वडीचं मिश्रण तयार आहे. गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिश्रण त्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, ज्या ताटामध्ये आपण तेल लावून घेतलं होतं. आणि आता आपण हे थापून घ्यायचं आहे, म्हणजे आपण वडी पाडायसाठी आपल्याला हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, परंतु हे ताटामध्ये आता आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर थापताना जर तुम्हाला
वडी पातळ पाहिजे असेल तर हे सगळीकडे असं पसरवून पातळ लेअर द्या. आणि जर तुम्हाला जाड अशी वडी आवडत असेल तर हे अर्ध्या ताटातच आपण जाडसर असं थापून घ्यायचे. तर मला पातळच अशी वडी आवडते, त्यामुळे मी एकसारखं सगळीकडे पसरून पातळ असं थापून घेत आहे. सगळ्या ताटभोवती मी थापून घेतलं आहे. वरनं पुन्हा थोडेसे तीळ लावते आणि पुन्हा वरनं त्याला दाबून घ्यायचं आहे. वरनं तीळ तुम्ही नाही लावले तरीसुद्धा चालेल, कारण की मग ते काय होतं, काही वेळी नीट व्यवस्थित दाबल्या गेले नाही तर मग तेलामध्ये सुटायची शक्यता असते. आणि आता 10 ते 15 मिनटं मी हे बाजूला ठेवून दिलं होतं ताट थंड होण्यासाठी. आणि वडीचं मिश्रण पूर्ण छान थंड झाल्यानंतर मग मी हे चाकूने कापून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अगदी कापल्या जात आहे. आपल्याला आवडत्या त्या आकारामध्ये आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि अगदी झटपट हे बघा किती सुंदर ह्याच्या वड्या निघत आहेत. किती फटाफट आपली वडी ही तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये तेल तापत ठेवलेलंच होतं. आता तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या मी इथे वड्या सोडल्या होत्या आणि मस्त खरपूस अशा मीडियम गॅसवर ह्याला तळून घेतलेलं आहे. तुम्ही त्याचा रंग बघू शकता, अगदी खरपूस आलेला आहे. अगदी कुरकुरीत अशी ही कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे. आहे का नाही करायला किती सोपी. कुठे पीठ मळत बसायची झंझट नाही. परत पीठ मळा, मग त्याचे रोल करा, त्याला वाफवून घ्या. वाफवून झालं की मग थंड करायला परत ठेवा, मग नंतर कापा आणि मग नंतर तळा. आणि ही बघा तुम्ही अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये माझी ही वडी तयार झालेली आहे आणि खायलाच तेवढीच सुंदर टेस्टी खरपूस अशी ही कोथिंबीरची वडी. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.